सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची गुरुवारी अचानक बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत। सत्यम गांधी यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे सुमारे 1 वर्षांपूर्वी स्वीकारली होती। त्यांनी शहराच्या विविध विकास कामांसाठी योगदान दिले, मात्र त्यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले होते। वर्षभरातच त्यांची बदली झाल्याने महापालिका वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले। गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अचानक झालेल्या या बदलामागील कारणांबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा रंगू लागल्या आहेत। दरम्यान नव्या आयुक्त संजीता महापात्रा या अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। त्या 2020 बॅचच्या IAS अधिकारी आहेत। त्या ओडिशातील राऊरकेला येथील असून मेकॅनिकल इंजिनियर आहेत। मोहपात्रा यांनी अमरावतीच्या ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्था, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य सुविधा सुधारण्यावर विशेष लक्ष दिलं होतं। मेळघाटातील आरोग्य सुधारण्यासाठी स्कॉच अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। तर सोमवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत। जिल्ह्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी मारुती मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी केली होती। भाविकांना सुंटवड्याचं वाटप करण्यात आलं। जिल्ह्यातील मिरज, इस्लामपूर, जत, तासगाव, आटपाडी आणि विटा येथे विविध संघटनांनी महाप्रसादाचंही आयोजन केलं होतं। हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतलाय। सर्वात पुरातन असणाऱ्या मारुती मंदिरात पहाटे 5:15 वाजता जन्मकाळाचं जिरंता पार पडलं। उपस्थित भाविकांना सुंटवड्याचा प्रसाद देण्यात आलाय। तुंग येथील मारुती मंदिरात पहाटे 5 वाजल्यापासून भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। नवस फेडणारा मारुती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगलीवाडी जवळील तुंग येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। रामदास स्वामींच्या पदचिन्हांनी पावन झालेले हे तुंगचे मारुतीराय मंदिर आहे। हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे। पहाटेच्या सुमारास जन्मकाळ सोहळ्याने मंदिरात हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात झाली। जन्मकाळ, काल्याचे कीर्तन, पालखी सोहळा आणि हजारो भक्तांच्या महाप्रसादाचं हनुमान जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली। मंदिर परिसरात तसेच हनुमानाच्या मूर्तीला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। सांगलीतील पंचमुखी मारुती मंदिरमध्येही शहरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली। कब्जेपट्टी नसल्याचे कारण पुढे करत सिटी सर्व्हे कार्यालयाकडून खुल्या भूखंडांना महापालिकेचं नाव लावण्यास टाळाटाळ होत आहे। त्यामुळे सुमारे 500 कोटी रुपयांचे खुले भूखंड वाऱ्यावर असल्याकडे लक्ष वेधत महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सिटी सर्व्हेच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला। सभापती अतुल माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिलाय। दरम्यान महापालिकेत बिलो टेंडरचा फंडा वाढला असून कामांच्या गुणवत्तेला कनिष्ठ अभियंते, उपअभियंते जबाबदार राहतील असा इशाराही सभापती माने यांनी दिलाय। महापालिकेत स्थायीची सभा सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी सदस्य संतोष पाटील, मेनुद्दीन बागवान, अभिजित भोसले, मयूर पाटील, ॲडव्होकेट स्वाती शिंदे, मोहन वाटवे, गणेश माळी, उदय बेलवलकर, कीर्ती देशमुख, दीपाली पाटील, पद्मश्री पाटील, बबिता मेंढे, स्मिता यमगर, मालुश्री खोत, शिरीन पीरजादे, सुरेश बंडगर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। सभापती माने म्हणाले, 1960 ते 70 मध्ये रेखांकन मंजूर झालेल्या जागांमधील खुल्या भूखंडांना अद्याप मूळ मालकाचं नाव आहे। अशा भूखंडांचा परस्पर बाजार होऊ शकतो, त्यामुळे या भूखंडांना महापालिकेचं नाव लावावं यासाठी सिटी सर्व्हे कार्यालयाला प्रस्ताव पाठवलेत। मात्र कब्जेपट्टी नसल्याचं कारण देत महापालिकेचं नाव लावलं जात नाही। बिरनाळे हायस्कूल जवळील 2 भूखंडांना महापालिकेचं नाव लावण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिले, तरीही नाव लावलं जात नाही। ही बाब गंभीर आहे। याबाबत सिटी सर्व्हे कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल। प्रवासी ऑटो रिक्षांना LPG इंधन पुरवणारे गॅस पंप तात्काळ सुरू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी रिक्षा संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत। याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सांगली शहरातील प्रवासी ऑटो रिक्षांना LPG इंधन सेवा देणारे सांगली शहरात असलेले विजयनगर चौकातील नायरा आणि सांगलीवाडी येथील पठाण तसेच मंगळवार बाजार येथील गो गॅस पंप बंद झालेत। महापालिका क्षेत्रात सुमारे 3500 ते 4000 रिक्षा या LPG इंधनावर चालतात। LPG पंप बंद अवस्थेत असल्यामुळे सध्या बहुतांश रिक्षा चालक पेट्रोल इंधनावर पर्याय म्हणून व्यवसाय करीत आहेत।
महागाई आणि सध्याच्या परिस्थितीत पेट्रोलचे दर रिक्षा चालकास न परवडणार आहेत. स्वराज्य रिक्षा संघटनेकडून करण्यात आलेली रिक्षा भाडेवाढीची मागणी अनेक दिवसांपासून प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सांगली यांच्याकडे प्रलंबित आहे. एलपीजी गॅस पंप तात्काळ सुरू करून दिलासा देण्यात यावा. या आंदोलनामध्ये शकील सय्यद, राजू मेहत्रे, किरण कुरकुटे, साजिद अत्तार, चंदन चव्हाण, सलीम कुरणे, रमेश सावंत, अमित घाटगे, हनुमंत कांबळे आदी जण सहभागी झाले. महानगरपालिका क्षेत्रातून सरत्या वर्षात घरपट्टी आणि पाणीपट्टीची 99 कोटी 16 लाख रुपयांची उच्चांकी वसुली झाली आहे. परंतु घरपट्टी वसुलीत सांगली कोपवाडच्या तुलनेत मिरजेचा टक्का कमी आहे. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आकाश डोळेफोडे यांनी सांगली स्थायी समिती सभेत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीची माहिती दिली. या आर्थिक वर्षात घरपट्टीच्या चालू मागणीच्या 74 कोटी 75 लाख रुपयांपैकी 53 कोटी 27 लाख रुपये, थकबाकीच्या एकूण 94 कोटी 3 लाख पैकी 24 कोटी 63 लाख रुपये असे एकूण 78 कोटी 20 लाख रुपये वसूल झालेत. थकबाकी वसुलीचा टक्का 26.12%, तर चालू मागणीच्या वसुलीचा टक्का 71.26%. सन 2023 ते 24 मध्ये 63 कोटी 42 लाख रुपये, सन 2024 ते 25 मध्ये 62 कोटी 36 लाख रुपये वसूल झाले होते. महापालिका क्षेत्रात एकूण 1 कोटी 63 लाख मिळकतधारक आहेत. त्यापैकी 97,765 मिळकतधारकांनी कराची रक्कम भरली आहे. प्रभाग समिती क्रमांक 1 क्षेत्रातील वसुली 44.22%, प्रभाग समिती क्रमांक 2 क्षेत्रातील वसुली 55%, प्रभाग समिती क्रमांक 3 क्षेत्रातील वसुली 57%, प्रभाग समिती क्रमांक 4 क्षेत्रातील वसुली 34%, प्रभाग समिती क्रमांक 1 क्षेत्रातून 46.81 कोटींपैकी 20.7 कोटी, प्रभाग समिती 2 क्षेत्रातून 47 कोटी 5 लाख रुपयांपैकी 26 कोटी 57 लाख रुपये, प्रभाग समिती क्रमांक 3 क्षेत्रातून 23 कोटी 48 लाख रुपयांपैकी 13 कोटी 47 लाख रुपये, प्रभाग समिती क्रमांक 4 क्षेत्रातून 51 कोटी 22 लाख रुपयांपैकी 17 कोटी 14 लाख रुपये वसूल झालेत. महापालिका क्षेत्रात 99,578 नळ जोडण्या आहेत. सांगली आणि कुपवाड विभागात 69,250 तर मिरज विभागात 30,328 नळ जोडण्या आहेत. थकबाकी 45 कोटी 40 लाख रुपये, तर चालू मागणी 22 कोटी 79 लाख रुपये, थकबाकी आणि चालू मागणीचे 20 कोटी 96 लाख रुपये वसूल झालेत. मान्सूनपूर्व पावसाने आज सांगली जिल्ह्याला चांगलंच झोडपलंय. काढणीला आलेले रब्बी हंगामातील पीक भिजल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. गहू, हरभरा ही पिके या पावसामुळे बाधित झाली आहेत, तर शेवटच्या टप्प्यातील द्राक्ष पीक या पावसामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेडवर सुकत घातलेला बेदाणा भिजल्याने त्याचंही मोठं नुकसान झालंय. हल्ली सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याच्या बऱ्याच भागांमध्ये आंबा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या कैऱ्यांच्या अवस्थेत असलेल्या या आंबा पिकाचं मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने कैऱ्या पडल्यामुळे नुकसान झालंय. खानापूर तालुक्यातील गारडी भागात वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस झाला. या पावसामुळे गारडी गावातील आंबा शेतीचं मोठं नुकसान झालंय. पलूस तालुक्यातील भिलवडी भागात देखील मुसळधार पाऊस झालाय. तासगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळी तसेच दुपारच्या सुमारास वाळू पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. सध्या काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या द्राक्ष बागांवर या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्षातील साखरेचं प्रमाण कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते. तसेच गारपीट झाल्यास द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, अशीही भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सांगली जिल्ह्याने या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 176% उद्दिष्टपूर्ती साध्य केले. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत सांगली जिल्हा राज्यात अव्वल ठरला असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी दिली आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत एकूण 1,375 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून युवक युवतींना स्वावलंबी बनवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँकांच्या सहकार्याने कर्ज उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांनी उद्योग व्यवसाय उभारण्याकडे मोठ्या प्रमाणावर वाटचाल केली आहे. सर्वात जास्त 343 कर्ज प्रकरणे बँक ऑफ इंडियाने मंजूर केली, तर त्याखालोखाल बँक ऑफ महाराष्ट्र 185 प्रकरणे, स्टेट बँक ऑफ इंडिया 162 प्रकरणे, युनियन बँक ऑफ इंडिया 149 प्रकरणे आणि बँक ऑफ बडोदाने 124 प्रकरणे मंजूर केली आहेत. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलंय.
विद्या कुलकर्णी पुढे म्हणाल्या, या मोलाच्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली बँकांसोबत सातत्याने बैठका घेऊन प्रलंबित प्रकरणांची निपटारा केलाय. तसेच पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक संदीप रोकडे यांचं मार्गदर्शन आणि विविध विभाग, बँका आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयातून उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे. वाळवा तालुक्यातील बहे येथील श्री क्षेत्र रामलिंग बेटावर हनुमान जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाली. पहाटे श्रींची महापूजा आणि अभिषेक संपन्न झालाय. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, अंजनी सुत हनुमान की जय, पवनपुत्र हनुमान की जय या जयघोषात पुष्पवृष्टी संपन्न झाली. बहे आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी भजन सादर केलं. बहे येथील जयकर शिवाजीराव पाटील आणि हनुमंत आवळेकर यांच्या वतीने महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय. समस्त बडवे कुटुंबीय आणि हरिभक्तपरायण लखन महाराज कोकिळ बहे यांनी संयोजन केलं. या कार्यक्रमास परिसरातील महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.